आजचा बेत होता मांड्यांचा, कारण आमच्याकडे पुरणपोळी कोणी खात नाही आणि मांड्या आणि माझा दूरपर्यंत काही संबंध नाही. मग मी रांगोळी काढायला घेतली आणि काकू आणि ताई घरात मांडे बनवत होत्या. फटाके आणले होते आणि 4-5 पोरं घरात असली की फटाके डिस्ट्रीब्यूट करून द्यायला लागतात, नाहीतर भांडणं होतात. फटाके वाटून दिले आणि मी पूजा मांडायला घेतली. पूजा मांडून झाल्यावर सगळे छानपैकी रेडी झाले. काकू आणि तात्यांनी सर्वात अगोदर पूजा केली आणि मग मागोमाग सगळ्यांनी देवी आईचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर वेळ होती गाड्यांची पूजा करण्याची आणि गाड्या तर खरं तर आमच्यापेक्षा छान दिसत होत्या. सकाळपासून मुलांनी गाड्या वॉश करण्यासाठी घेतलेले परिश्रम आणि हार बनवण्यासाठीची मेहनत इथे दिसत होती. तुळशी आईची पूजा केली आणि वसुबारसच्या दिवशी जी माझी इच्छा अपूर्ण राहिली होती ती इथे पूर्ण झाली, कारण मुंबईत मला गाय मिळाली नव्हती. त्यामुळे गायीची पूजा करून घेतली, छान छान फोटोशूट केलं आणि मस्तपैकी जेवण करून सगळं काम आवरून मग फटाके फोडायला घेतले. मस्तपैकी सगळे गंमत बघत होते आणि आम्ही फटाके फोडत होतो.